अचानक मालवण चिवला बीचवर माशांचा पाऊस, मच्छीमार बांधव रापण संघाच्या मालकाचे स्पष्टीकरण। चिवला बीचवर तारली माशांचा जणू पाऊस, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते। व्हायरल होताच चिवला बीचवर तारली माशांचा महापूर होण्यामागचं कारण काय, असा सवाल उपस्थित होत होता। मालवणच्या चिवला बीचवर अचानक तारली मासा लाखोंच्या संख्येने किनारपट्टीच्या दिशेने यायला लागले, तर मासे किनाऱ्यावर आल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून मालवणच्या चिवला बीचवर तारली माशांचा महापूर कसा झाला, यामागचं नेमकं कारण काय, याचा शोध लोकनिर्धारने शोधून काढला। लोकनिर्धार चॅनलचे सिंधुदुर्ग प्रतिनिधी विशाल राणे यांनी थेट चिवला बीचवर जाऊन मच्छीमार बांधव रापण संघाचे मालक यांच्याशी थेट संवाद साधला आणि त्यांच्याकडून याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली। पाहूयात। आपण आहोत चिवला बीचवरती आणि मागील काही 2 दिवसांमध्ये आपण बघितलं असेल तर ह्या समुद्रकिनारी तारली माशांचा पाऊस पडला असं व्हिडिओ आपण व्हायरल झालेले अनेक बघितले आहे। तर आता इथे हे मच्छीमार आहेत, यांचा जो रापण संघ आहे, तर खरी त्यामागची जी मेहनत आहे आणि ते रविवारी जी तारली मासा जो किनाऱ्यावरती आपल्याला
सगळ्यांनी पाहिलं आहे सोशल मीडियावरून, तर त्याचं स्पष्टीकरण आता हे रापण संघाचे इथे मालक आहेत ते आपल्याला देतील. नेमकं रविवारी जी तारली आपल्याला किनाऱ्यावरती दिसली होती त्यामागचं नेमकं कारण काय होतं? हे बघा, आपण मच्छीमारी होतो. रामचंद्र म्हणजे रापण संघ आज गाजलेला रापण संघ आहे. आज परवा रविवारी संध्याकाळी आम्ही रापण लावली 6 वाजता. आज अगदी वीज सूत्रधरामध्ये नव्हता 30 ते 35 माझे कामगार असते, पण त्यावेळी अचानक तारली बसवलो तर माझी कमीत ते 8 ते 10 कामगार होते. तर आम्ही ती रापण लावली. त्यावेळी रापण लावून ती ती तारली अशी उडत येऊन ती तारलीचा जो पाऊस पडलो, तर तो रापण लावल्यामुळे पडलो असं प्रत्यक्षात कधी घडला नाही. आणि आधी जी अफवा उठवली ही चुकीची असं. तुम्ही म्हणताय सोशल मीडियावरती हे सगळं दाखवलं गेलं आहे आणि एक अफवा उठवली गेली होती. खरं तर मच्छीमार बांधवांची खूप मोठी मेहनत असते आणि ती मेहनत त्या दिवशी नेमकी ते आपल्याला पाहायला मिळाली, परंतु सोशल मीडियावरती काहीतरी वेगळं चित्र पाहायला भेटलं होतं. तर ही मेहनत आहे, तर ह्या मेहनती मागची जी कारणं आहेत ती जरा थोडक्यात स्पष्ट करा. आज बघा 4:30 वाजता मी रापण लावलो. प्रत्यक्षात माशाने 24 दिवस होते. 2 वाजल्यापासून पण न जेवता न खाता पिता न बोलून बसायला होते. नंतर माझे जे खलाशी लोक म्हणजे माझी कुटुंबाचं घर ते प्रत्येक कुटुंबात मी मोठी प्रत्येकाच्या घरी जाऊन फोन लावून मी बोलवून आणलं. जेव्हा 4:30 वाजता मी होईल होती, तर ज्यावेळी एखाद्या मग 25 ते 20 माणसं एकत्र होतं त्यावेळी मी रापण लावतो. असो पाऊस तारले तो कधी पडला नाही, अफवा असा आणि अफवावर कोणी विश्वास ठेवू नको. उद्या मी गरीब मच्छीमार असो तर तुला तिकडे एका जागेची माशी मिळाली नाही त्यामुळे एका तिकडे सगळेच साई रापण सगळीकडे गेला पूर्ण लॉस असो. आणि मीडियाचा काय उठवला गेला आहे कंपल्सरी 30-35 वर्ष माझ्या मंत्रीवर रापण झाली. पण याच्या पहिलं कधी असं पाऊस पडलो नाही. रापण लावल्याची 10 टाकल्याच्या पासो कधी मिळणार नाही. चुकीची कंपल्सरी बाब असा. आमच्या लोकनिर्धार डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे जे काही मागच्या रविवारी घडलं आहे, तर त्यासाठी तुम्ही जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सगळं सांगण्यात आलं, तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? हे बघा, एक मीडियावाले इले काही पर्यटक इले त्यांच्याने ती अफवा पसरलेली कंपल्सरी चुकीची आहे. आज माझा त्यांचा कळकळ केली तर आधी जर शेजात काय घडला शेजार जर कुठेही मच्छीमारा जर मच्छी मिळाली तर त्याच्या मालकांशी आधी संपर्क सांगा. नुसते बघून सुट्टी करून अफवा उठवू नको. काय काय टीव्ही बातमी केले चिंगल्या तिथलं माशाचा पाऊस पडलो, हो माशाचा पाऊस पडलो ना ही आमची रोजीरोटी असा म्हणून वरच्यासाठी कळून तुम्ही आमची सगळ्या संघांची वाट लावताना एकच लक्षात ठेवा, ह्या रापण संघाने जर कमी ते 25 ते 30 कुटुंबाचं होतं. त्यामुळे हात जोडून माझी विनंती आहे, खायच्या मीडियाला मोठीत आमची अफवा उठत आमचं नाव बदनाम करून पण तो मासोखळ मिळणार आहे. हाड लावल्याशिवाय फळ मिळणार असं 10 आणि आज दुसरं 5 ते 6 लाखाचं माझं भांडवल आहे. आज सगळीकडे मॅन तुम्ही उडले असा गाडी असं आज फाटतं तुटतं यंदा आमची 1 रुपयाला 4 ते 36 असं यंदा आमचा काहीच मिळाला नाही. त्याबरोबर एक आमची सगळ्या संघाची विनंती आहे की तरी जशी अफवा उठवून केलं मीडियावाले काहीतरी बातमी होतो. आधी आमची स्वतः मालक आम्ही हे बसलेले असतो आपण लावणं म्हणजे तेवढं सोपं नाही. दुपारी 2 वाजल्या असं मी बसायला असतो तेव्हा की आमच्या फक्त 10 क्रेट गाडी मिळाली. परवा जेव्हा पाऊस पडलो फक्त 15 क्रेट बघा मासे मिळाले. मध्ये ती सगळ्या इकडून काय पाऊस पडलो मासे उडाले पण जहाज लावणारच उडाले याची नक्की खात्री करा तुम्ही.